अमरावती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवाराचा जल्लोष करत असताना दोन गटात झालेला वाद विकोपाला गेल्याने चांदूर बाजार पोलिसांनी विनयभंग व दंगलीचे गुन्हे दाखल करत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून 11 आरोपी पसार झाले आहेत। या प्रकरणी चांदूर बाजार शहरातील हिंदू संघटनेने आक्रमक होत 5 जून रोजी झालेल्या घटनेचा निषेध केला आणि 6 जून रोजी चांदूर बाजार शहर बंद ठेवत आरोपींवर कारवाई करत चौकशीची मागणी केली आहे। नवनियुक्त खासदार यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला होता आणि अशाच काही विशिष्ट समुदायाच्या धर्माच्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात उन्माद करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी जल्लोष सुरू असताना आपल्या हिंदू धर्मातील महिलांना व युवकांना त्या ठिकाणी बळजबरीनं थांबवण्यात आलं आणि लाथाबुक्क्यांनी फार मोठ्या प्रमाणात आपल्या आई बहिणींना आणि आपल्या युवकांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। अशा प्रकारचा उन्माद या चांदूर बाजार शहरामध्ये सहन केला जाणार नाही आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीचा उन्माद करून आपल्या आई बहिणींच्या अंगावर हात घातला अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यामध्ये अशा उपद्रवी लोकांवर आळा घालण्याकरिता आणि या सर्व प्रकरणाचा निषेध नोंदवण्याकरिता या ठिकाणी चांदूर बाजार शहरातील तमाम हिंदुत्ववादी संघटनेचे लोक आणि सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी येऊन निषेध नोंदवत आहे आणि आज चांदूर बाजार शहरामध्ये कळकळीत बंदचं सुद्धा आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मी चांदूर बाजार शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी स्वयंप्रेरणेने या बंदच्या आव्हानाला सहकार्य करून आपले प्रतिष्ठाने बंद ठेवावी आणि हा जो बंद आहे अतिशय शांततेच्या मार्गाने सर्वांनी बंद करायचा आहे। सर्व या बंदमध्ये सहभागी असणाऱ्या युवकांना तरुणांना आव्हान आहे की आपल्याला कोणालाही बळजबरी करायची नाही। झालेल्या घटनेचा फक्त आपल्याला निषेध नोंदवायचा आहे आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला या ठिकाणी बंद करून जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता प्रशासनाला भाग पाडायचा आहे। स्थानीय गाडगेनगर चौकात लोकसभा निवडणुकीत विजयी झालेला उमेदवाराचा विजय जल्लोष 5 जूनच्या रात्री केला जात होता। पुरुष मोटरसायकलने घराकडे जात असताना विशिष्ट समाजातील 2 ते 3 मुलांनी महिलेसह पतीला मारहाण केली। या घटनेवरून महिलेचे नातेवाईकांनी सदर मुलांना आव विचारला असता 10 ते 15 मुलांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याची तक्रार चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 15 आरोपींवर भारतीय दंड संहिता 143, 14, 5, 147, 149, 323, 354, 504 अन्वये गुन्हा दाखल करत चौघांना ताब्यात घेतले। या घटनेनंतर संतप्त झालेल्या हिंदुवादी संघटनेने शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले असता व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली। शहरात सध्या शांततापूर्ण वातावरण असून कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये अशी आवाहन ठाणेदार सूरज बोंडे यांनी केले। जनमत लाईव्ह न्यूज, मयूर खापरे, चांदूर बाजार।